नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज कोणती पदार्थ दाखवणार आहे? 3 डाळींची कमाल। डाळी कोणत्या आहेत? मूग डाळ आहे, मसूर डाळ आहे आणि चणा डाळ आहे। मूग डाळ आणि मसूर डाळ अर्धी अर्धी वाटी घेतलेली आहे आणि चणा डाळ त्याच्यापेक्षा कमी घेतलेली आहे। तिन्ही डाळ एकत्र करून मी भिजत घातलेले आहे। जास्त वेळ लागत नाही भिजायला, 2 तासामध्ये पटकन भिजून होतात। पॅन ठेवलेला आहे, तेल घातलेलं आहे, तेल गरम झालं। आता फोडणी करायची आहे। जिरी, मोहरी, कढीपत्ता आणि कांदा घालून घेतलेला आहे। छान खमंग लाल परतून घ्यायचं आहे आपल्याला। डाळींमध्ये प्रोटीन, फायबर असं सगळं असल्यामुळे आपल्या शरीरासाठी ह्या 3 डाळी खूप छान उपयोगी पडतात। आणि ज्यांना नॉनव्हेज वगैरे खात नसेल त्यांनी डाळी किंवा हे असं पदार्थ खाऊन पहा, खूप आपल्या शरीराला फायदा होतो डाळींचा, मूग डाळीचा किंवा चणा डाळ, मसूर डाळ। आपण आता एवढी भन्नाट रेसिपी करणार आहे, दुसऱ्या भाजीची सुद्धा आपल्याला गरज नाही लागणार अशी रेसिपी करणार आहोत। छान खमंग आपण कांदा भाजून घेतलेला आहे। आता आपल्याला घालायचा आहे टोमॅटो, घालून घेतलाय, तो सुद्धा छान परतून घ्यायचा आहे। आपल्याला जास्त काही वाटण घाटण न करता सुद्धा मस्त रेसिपी बनवायची आहे। आता अद्रक लसूण घालून घेतलेला आहे, त्याचा स्वाद अप्रतिम ह्या पदार्थामध्ये येतो। असं सगळं मिक्स केल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे, म्हणजे आपले कांदा आणि टोमॅटो छान शिजले जातील आणि पुढची कृती करायला तयार होतील। मध्ये थोडी जागा करून घेतलेली आहे, तेल सगळं एकत्र येतं मध्ये आणि आपल्याला मसाले घालून घ्यायचे। मी घरगुती मसाला घातलेला आहे, हा कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि छान असा गरम मसाला घातलेला आहे। थोडासा हिंग घालते मस्त स्वादानुसार आणि हळद, आपल्याला छान कलर येतो त्याने। आपल्याला जास्त तामझाम न करता रेसिपी बनवायची आहे, अगदी झटपट 5 मिनिटात। सगळे मसाले छान मिक्स झाले आहेत। आता आपण घालून घेऊ चवीनुसार मीठ। चवीनुसार मीठ घातल्यानंतर छान परतल्यानंतर घालायचे आहे आपल्याला आपण भिजून घेतलेल्या 3 डाळी। झालेले आहे परतून, आता डाळ घालून घेऊ। भिजत घातल्यामुळे आपल्या डाळींना अजिबात वेळ लागणार नाही शिजायला। आता ह्या कांद्याच्या मसाल्यामध्ये सगळं परतून घ्यायचं आहे डाळी आणि आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही ही रेसिपी कशाही बरोबर खाऊ शकता, भाकरी बरोबर, चपाती बरोबर, इवन तुम्ही पावा बरोबर सुद्धा ही खाऊ शकता, अशी रेसिपी होणार आहे। ज्यांना भाजी करायचा कंटाळा आला असेल त्यांनी ही भाजी नक्की करून पहा, आवडेल तुम्हाला। पाणी घातले, थोडंसं शिजायपुरतंच घालायचं आहे, जास्त घालायचं नाही, आपल्याला पातळ जास्त करायची नाही आहे, घटमुट करायची आहे चवीनुसार। भाजीला काही नसलं तरीसुद्धा तुम्ही ह्या 3 डाळीची रेसिपी नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला जरूर कळवा तुम्हाला ही कशी वाटली। तुमच्या मैत्रिणींसोबतही ही रेसिपी शेअर करा, त्यांनासुद्धा तेवढीच आवडेल। आता डाळ शिजलेली आहे, चणा डाळसुद्धा छान मऊ शिजून झालेली आहे। थोडंसं हलवून आपण थोडं अजून झाकण ठेवून शिजवून घेऊ आणि छान आपलं मूग आणि डाळीचा पासून रेसिपी
तयार होईल अप्रतिम. पहा, तुम्हाला अशी आवडली तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका मैत्रिणींनो. आणि बाजूला बेल बटन आहे ते सुद्धा दाबा. आता हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीरीचा स्वाद एवढाच मस्त येतो, पण ती दिसायलाही सुंदर दिसते रेसिपींमध्ये. आपल्या रेसिपींची जान आहे कोथिंबीर. कोथिंबीरशिवाय रेसिपी अपुरी आहे असं मला वाटतं. पहा, किती भन्नाट रेसिपी, कलर आलेला आहे आणि अप्रतिम चवीची झालेली आहे. नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका मैत्रिणींनो. तुम्ही कुठून पाहत आहे हे सुद्धा मला कळवा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का नाही आवडत हे सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. रेसिपी भन्नाट झालेली आहे. बाय मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या